नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण मुळेकवाडीमध्ये आहोत आणि पाठीमागेसुद्धा आपण 2 दिवसापूर्वी एक बाईट घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये विरोधी काही लोकांनी काही आरोप लावले होते आणि त्याचंच उत्तर घेण्यासाठी आज आपण मुळेकवाडी इथे आहोत. आज माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. दादा नमस्ते. आज आपण मुळकवाडीमध्ये आहात आणि अनेक लोक आपल्याकडून एका वेगळ्या आशेनं बघतायत, वेगळ्या ऊर्जेनं बघतायत. काहीतरी तुमच्याकडून काहीतरी नवीन घडेल, काहीतरी अपेक्षा तुमच्याकडे आहे दादा. काय सांगचाल या लोकांसाठी? काय विकास कामं तुमच्या माध्यमातून होतील? नक्की झालेली आहेत, परंतु आणखीन काहीतरी वेगळं सांगा. AIचा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये नवीन तरुणांना आपण काय सल्ला द्याल? निश्चितपणे आता AIच्या जमान्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्याकरता मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत. जुने MSCIT CIT किंवा जुने टॅली वगैरे असे ठराविकच कोर्स आपल्या मुलांना शिकवले जात होते किंवा CITच्या परीक्षा असतील किंवा अन्य काय, एवढंच मर्यादित ज्ञान मुलांना मिळत होतं. आता भविष्यामध्ये AIद्वारे त्यांना आपल्याला जगात आपण इथं बसून जगामध्ये कुठल्याही गोष्टीचं मार्केटिंग करू शकतो, कुठली उत्पादनं विकू शकतो आणि उत्पादनांचं अवलोकन करू शकतो. AIचं नॉलेज निश्चितपणे तरुण पिढीने घेतलं पाहिजे. याचबरोबर या भागामध्ये विकासासाठी सर्वात महत्त्वाची शेती. अन्नदाता सुखी तर जग सुखी. आणि अन्नदात्यासाठी आम्ही नीरा देवकरच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा प्रकल्प घेऊन आलो आहे. या गावाच्या शिवापर्यंत आता कामं आलेली आहेत आणि लवकरच फलटण तालुक्याच्या शेवटच्या हद्दीपर्यंत 6 महिन्यात कामं होतील. धोंबलकुडी नावाचा प्रकल्प होता, तो 4 महिन्याचा प्रकल्प 12 करून घेतला आहे. आपण ज्या आदरकी रोडवरून आला तो आदरकी रोडसुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा आपण केला आहे. या गावामध्ये अनेक अंतर्गत रस्ते केलेले आहेत आणि विकासाचा मी दिवसभरामधनं 10-12 तास विकासावर काम करतो आणि बाकी इतर गोष्टीला कमी वेळ असतो माझा. नक्कीच दादा, तुमच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, आरोग्य असेल, रस्ते असतील, पाणी असतील, याच्यावरती खूप मोठं काम झालेलं आहे आणि गावातील लोकांनी मला सांगितलं की आढावा घेत असताना हे दिसून येतं आहे. परंतु आता काही गावामध्ये समजा आर्थिक विषयावरती काही लोकांचे आरोप झाले, याविषयी काय सांगचाल? आता या हनुमंतराव असतील, लवराज असतील, हे माझे जवळपास 20 वर्षापूर्वीपासूनचे जुने सहकारी, 30 वर्ष झाले आणि सर्व माझे जुने सहकारी आहेत. अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे हे माझे सर्व सहकारी. तात्या आणि आम्ही दोन्ही एकत्र, या दोन्ही सगळ्यांना आम्ही ओळखत असतो. आत्ता जो तथाकथित त्यांच्यावर आरोप केला आणि माझ्याकडून पैसे घेऊन मंदिरासाठी दिले नाहीत, हा दादांत खोटा आहे. मंदिरासाठी निधी देतो आम्ही म्हटलं होतं, पण काही कारणास्तव असतो ते लोक माझ्याकडे निधी मागायलाच आल्यामुळं मी निधी देऊ शकलो नाही. पण काहीतरी करायचं, लोकांना बदनाम करायचं. जसे नेते तसे कार्यकर्ते मला ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सध्या रणधुमाळी जोरात चालू आहे, प्रचाराला गती आलेली आहे. जिल्हा परिषदचे आपले किती उमेदवार निवडून येतील आणि पंचायत समितीचे किती उमेदवार निवडून येतील, काय सांगताल? हे बघा, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे 9 उमेदवार आम्ही उभे आहेत. एका ठिकाणी शिवसेनेची उभी आहे, युती आहे 10 वाठार जिल्हा परिषद गणामध्ये, तसे 10 आणि 20 पंचायत समितीचे उमेदवार उभे आहेत. नगरपालिकेला ज्या पद्धतीने बहुतांशी आम्ही मेजॉरिटी घेतली, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदला मेजॉरिटी झालेलं दिसेल. भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा त्या ठिकाणी, आणि इथं भारतीय जनता पार्टीचा आणि राष्ट्रवादीचा तुम्हाला झेंडा फलटणमध्ये फडकलेला दिसेल. शिवसेना म्हणजे आम्ही महेश शिंदे साहेबांच्यावर युती केलेली आहे, नाही तर गैरसमज नको. नक्कीच दादा, आता आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये अनेक शिक्षण, रोजगार, आरोग्याच्यावरती चांगलं काम झालेलं आहे. असंच काम आपल्या हातून व्हावं. नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल? त्या दिवशी काही लोकांनी बोलले की ते 50,000 रुपये पैशाचा विषय होता,
नक्की काय विषय घडला, नक्की काय घटना घडली, काय सांगचाल याविषयी? तुमचं नाव सांगा फक्त. मी हनुमंत रामदास मुळीक, माजी चेअरमन सोसायटी मुळीकवाडी विकास सोसायटी. त्या दिवशी जे माझ्यावर बिनचोट आरोप झाले त्यांनी केले की 50,000 रुपये घेतले आणि वाटून खाल्ले, पण मला अजून 50,000 रुपये दिलेच नाही, तर वाटून खायचा प्रश्न येतोच कुठं? माझ्या शेजारी खासदार दादा आहेत, तेही सांगतील मला 50,000 रुपये अजून मिळालेच नाही, तर वाटून खायचा प्रश्न येत नाही. विषय काय झाला होता की रणजितदादाचं आणि रामराजांचं नाव एक कार्यक्रमाच्या मंदिराची पत्रिका छापण्याच्या त्या दिवशी असा विषय ठरला होता की पत्रिकेमध्ये दादांचं नाव टाकायचं असेल तर पैसे मी देणार. ते म्हणले नाव टाकणार नाही तर मग पैसे द्यायचा प्रश्न येत नाही ना. पत्रिकेत नाव असावं नक्कीच, जो व्यक्ती पैसे देतो त्यांचं नाव पत्रिकेमध्ये असावं असं तुमचं मत येतं आहे. परंतु नक्की काय कारण झालं, हा आरोप का होतो त्यांच्याकडून? आरोप म्हणजे आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली ना, त्यांच्याकडे आता प्रत्येक वेळी आता पडती उभी होत चालली ना. आमदार आता सचिन दादा आपले आलेत निवडून, त्याच्यामुळे परत आता नगराध्यक्ष फलटणचे आले. प्रत्येक वेळेस पराभव होत असल्यामुळे काही विनाकारण मोकळे आरोप कशाचे पण लावून तसे मतदान मिळत नाही. ते म्हणतात ना 80% मतदान त्यांच्या मागं आहे, पण ते कसं आहे ते सांगितलं पाहिजे ना त्यांनी. त्यांचे जे म्हणणं येते 80% आमचं आहे, त्यांच्याकडं असणारे कार्यकर्ते जे कामाला आहेत त्यांचं घर चालतं म्हणून 80%. बाकीच्या गरिबांचं काय आहे का नाही मतदान? का सगळं त्यांचंच आहे? लाल माती क्षेत्रामध्ये ज्यांना चांगलं काम केलं, ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय आणि अनेक लोक त्यांना ओळखतात, असे पैलवान आपल्यासोबत आहेत. सुधीर पुंडेकर, काय सांगचाल? आज प्रमुख नेते आपल्या गावामध्ये आहेत आणि विकास कामे काय झाली त्यांच्या माध्यमातून, याविषयी काय सांगचाल? आणि गावातील काय लोकांचं काय मत येतं आहे, कसा प्रतिसाद आज भारतीय जनता पार्टीला भेटतोय? नमस्कार, मी सुधीर पुंडेकर, आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आणि देशाचं 25 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेल्ट रेसलिंगचं प्रतिनिधित्व केलेला कुस्तीगीर, जगामध्ये 5वी रँक असलेला कुस्तीगीर आणि शिवसमर्थ क्रीडा संकुलाचा संस्थापक. वास्तविक पाहता मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देखील आहे. आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चाललेलो आहे आणि त्यांचे जे विरोधी गटाचे जे आरोप आहेत ना, एकदम फालतू आरोप आहेत. रणजितदादांनी भरपूर मुळीकवाडीमध्ये विकास कामं केलेली आहेत. ती विकास कामे लवराज मोहिते आमचे मार्गदर्शक त्यांच्या वतीनं वाचून दाखवतो. जलजीवन मिशनच्या माध्यमातून 85 लाखाचं काम मुळीकवाडीत झालेलं आहे. त्याचबरोबर नवीन स्मशानभूमी रणजितदादांच्या माध्यमातून दिलेली आहे, रणजितदादा किंवा आमदार सचिन पाटील साहेबांच्या माध्यमातून. दादांच्या CSR फंडातून जवळपास 10 सायकलींचं मोफत वाटप झालेलं आहे की ज्याच्या माध्यमातून मुली शाळेमध्ये जातात. वडा खोलीकरणासाठी स्वतः लवराज मोहिते आप्पा यांनी कमीजकड पाठपुरावा करून ते सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे. शेततळी देखील दिलेले आहेत. गावामध्ये जे ऑफिस आहे आपल्या ग्रामपंचायत ऑफिसच्या शेजारी, म्हणजे मरीझरी माता मंदिराचं ऑफिस, त्यासाठी रणजितदादांनी वैयक्तिक 25,000 रुपये दिलेले आहेत. रामोशी वस्ती येथे 6 लाख रुपयाचं रस्त्याचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर जो वस्तीमध्ये जाण्यासाठी जो पूल आहे, त्या पुलाला सुद्धा दादांनी वैयक्तिक खर्चातून तो पूल बांधून दिलेला आहे. आणि आता पाणी फिल्टरचं जे मशीन आहे, त्या मशीनला बसवण्यासाठी सुद्धा लवाप्पा स्वतः प्रयत्न करत आहेत. आणि जशी सत्ता आली, दादा जसे खासदार झाले, तसं जितकं देता येईल तेवढं दिलेलं आहे. लोकसंख्येच्या मानाने त्यांनी दिलेला निधी पुरेसा आहे. आणि असं काय नाही की 80% मतदान आमची मताची आघाडी, अजिबात काय मताची आघाडी नाही. प्रत्येक वेळी आमचा गट आहे ना, तो त्यांना सरस ठरलेला आहे. काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे आणि मला तर वास्तविक पाहतात त्याच्यावर बाईट देणं योग्यच वाटत नाही. म्हणजे ते जे बोलतायत त्याला कुठलाही ठोस पुरावा नाही. आमच्या हातामध्ये कागद आहेत, तुम्ही विचारा कुठला तुम्हाला पुरावा पाहिजे, तो पुरावा देऊ शकतो. विकास कामे झालेले आहेत आणि ही जी समोर बसलेली माणसं आहेत ती सर्वसामान्य आहेत. ह्यांचा कुठलाही हेतू नाही, ह्यांच्या घरातला कुठलाही माणूस कुठं कामाला नाही, सामान्य माणूस आहे आणि तो खंबीरपणे रणजितदादांच्या पाठीशी उभा आहे. आता नगरपालिका गेली, आमदारकी गेली, आता राहिले जिल्हा परिषद, ती गेल्यावर तर काहीच हातात राहणार नाही. त्यामुळे काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे आणि चर्चेला यायचं. वास्तविक पाहता ह्यांच्यावर 50,000 रुपये खाल्लेला आरोप केला. आता खरं जर बाईट द्यायची झालं तर पैसे कोणी खाल्ले तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा आणि आरशासमोर विचारा एकदा स्वतःला. नक्कीच ज्येष्ठ नेते श्री प्रल्हाद पाटील तात्या यांचे सुपुत्र धनंजय दादा साळुंके पाटील सुरोडी पंचायत समिती गणातून उभे आहेत. त्याचबरोबर विष्णुपंत लोखंडे हे वाटार गटातून उभे आहेत. तर यांची विकास कामं कशी आहेत, काय सांगचाल? लोकांना काय तुम्ही आव्हान करचाल? लोक आता
पूर्णपणे म्हणजे गावात ते आमच्या मुळीवाडी गावातले संपूर्णपणे भाजप सक्रिय आहे. दिवसा लाईट दिली जाते. डीपी मागितलं तर पहिला 10-10 दिवस 15-15 दिवस डीपी मिळत नव्हता. आता सचिन पाटलांना फोन कर असतो आमदारांना, दुसऱ्या दिवशी डीपी बसवला जातो. त्यामुळं लोकांचं परिवर्तन झालेलं आहे, लोकांची कामं होतात. त्यामुळं लगेच लोकांना त्यांच्याकडे काय काम करण्यात शंकाच राहिली नाही, त्यामुळे अशी बिनबुडाचे आरोप करत राहतात ते. नमस्ते, काय सांगचाल? तात्यांच्या माध्यमातून तात्यांनी 11-12 साली गाडगेवाडी, नांदल, मुळीकवाडी याच्या जनावरांची सोय इथंच कारखान्याच्या तर्फे छावणी काढली होती. धरणातून टँकरनं पाणी आम्ही साखरवाडीपासून टँकरनं पाणी आणून त्या टायमिंगला तिथं हे केलं होतं. असं तात्यांचं बी काम भरपूर आहे. नक्कीच ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील यांचं काम चांगलं आहे आणि त्यांचा कामाचा दबदबा आणि एक आदर तात्यांचा या भागामध्ये आहे. पुन्हा एकदा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत हनुमंत रामदास मुळीक साहेब, गावाचे ज्येष्ठ नेते आणि चांगलं काम ते विकासाचं करत असतात. काय सांगचाल? आज हा पैशाचा आर्थिक प्रश्न सर्वांच्या समोर येतोय, त्याविषयी काय सांगचाल? विषय असा आहे की मरीमाता मंदिराचा विषय 1 कोटी रुपयाचं मंदिर आपल्या गावानं सर्वांच्या म्हणजे देणगीतून बांधलं होतं. आणि या मंदिरामध्ये सर्व लोकांनी म्हणजे घरटी पैसे देऊन आमदार फंडाचे त्यांनी 10 लाख रुपये आणले, पण 7 लाख रुपये चोपड्याला जमा झाले. राहिला विषय बाबांनी त्यांनी व्यक्तिगत 5 लाख रुपये दिले, पण आपल्या चोपड्याला काय जमा दावले का? नाही. मग ते कुणी खाल्ले ते त्यांचा प्रश्न आहे तो. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस आमच्यावर जर 50 रुपये मला जर मिळालेच नाही, नाव टाकण्यापासून मी त्यांना दिलेच नाही, ते मला दादाने दिलं तर मी ह्यांना देणार कुठनं? हा तर मी तुम्हाला सांगितलेलाच विषय आहे. राहिला विषय 50,000 रुपये जर मी त्यांनी म्हणत असतील आम्ही वाटून खाल्ले, जर खाल्ले असले, जर मी 50,000 रुपये किंवा आमच्या जोडदारांनी जर सगळ्यांनी मिळून जर खाल्ले असले, तर त्यांनी कधी पण देवळा पुढे यावं. तिथं आपण देवीच्या समोर उभं राहावं. देवीचं सत्व पण काय आहे ती सगळ्या गावाला माहिती आहे. खाल्ले असले तर त्यांनी तिथे यावं, नाही आले तर मी तिथं 50,000 रुपये कुकू टाकून मांडतो, त्यांनी पण मांडावेत. तर खरं खोटं कळेल. नुसती गावात मोकळी चर्चा नको. मुळात देवीचं, गावाचं, देवाचं, भावाचं, खाणाराचं कधीही चांगलं होत नाहीत. महाराज लोक सांगतात, मग आम्ही महाराज आहेत, तेही महाराज आहेत. धन्यवाद दादा. त्यानंतर दुसरे व्यक्तिमत्व आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. काय सांगचाल याविषयी? ह्या विषय नाही, मी सार्वजनिक विषयात सर्वसाधारण 2007 पासून काम करतो. या गावातील तात्यांचा कार्यकर्ता, दादांचा कार्यकर्ता, त्यांच्या आधाराखाली मी गावात काम करत असतो. सर्वसाधारण 2007-08ला तात्यांच्या अंडरखाली ग्रामपंचायत आमची निवडून आली. त्यावेळी निर्मलगाव स्कीम निघाली. त्यावेळी आमचे मोठे बंधू होते ग्रामपंचायतला, चंद्रकांत मुळीक सदस्य, जगन्नाथ मुळीक यांची मंडळी होती आणि सरपंच आमचे मुळीकच होते, लवराज मुळीक म्हणूनच. त्यावेळी निर्मलगावची स्कीम निघाली. त्यावेळी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत 1 लाख रुपये खिशातलं दिलं आणि ते ग्रामपंचायतनं मला 1 महिन्या 2 महिन्यात देतो म्हणली होती ग्रामपंचायत. सरपंच ग्रामसेवक दोघं म्हटले होती. तरी पण ते मला 2 वर्ष त्यांनी ते माझं 1 लाख रुपये माघार रिटर्न द्यायला केले. म्हणजे गावाला सहकार्य करून निर्मलगाव केला पूर्णपणे. सरपंचांना दिल्लीला पाठवलं आणि त्यातला मग त्यांचा न कुणाचा रुपया घालता माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं ग्रामपंचायत 1 लाख रुपये दिलं. तो झाला निर्मलगावचा विषय. विठ्ठल मंदिराचा. विठ्ठल मंदिराच्या कळसाच्या कामाचं ज्यावेळी गावात वर्गणीला म्हणजे सगळे संपली, म्हणजे थोडक्यात वर्गणी आणि कळसाचं काम निघालं, तेव्हा हे आमचे अण्णांसारखी माणसं पुढं आली आणि आम्हाला म्हटली बाबा, ते स्वतः होता नाही, ते म्हणले बाबा ह्या कसं काय करायचं. त्यावेळी आमचे मोठे बंधू अण्णा ही असेच 10-12 जण तात्यांच्याकडे गेली आणि तात्यांनी त्या मंदिराचा सगळा कळसाच्या कामाला, कलरचं काम, सगळं काय असेल जे त्यांनी मागितलं तेवढं तात्यांनी त्यावेळी दिलं होतं. ते एक झालं. आता 2000 परत आमची ग्रामपंचायत ज्योती संदीप मुळीक, 2000 सर्वसाधारण 10ला परत आमची ग्रामपंचायत तात्याच्या अंडरखालीच आली. त्यानंतर गावाला प्यायचं पाणी नव्हतं. त्यांनी स्वतःची जागा देऊन विहीर काढली. तात्यांनी खर्चानं त्या विहिरीपासून ते टाकीपर्यंत पाईपलाईनला पैसे नाही ते सरपंचाच्या काळातलं, इथं मुळकांच्या काळात, तेव्हा तात्यांनी खिशातलं पैसे दिले ते त्यावेळी. आणि दोन्ही कुठे यांनी पैसे खाल्ले आहेत.
आमच्याकडं कवडी मोल जर एक जर गिन्नीचा जर आजपर्यंतच्या 15-20 वर्षात जर कुठं आरोप असला तर तिथं मर्यादेपाशी आम्ही बोलायला बसलोय. आमच्यावर आरोप करणं इतकं सहज सोपं नाही. जे आम्ही देणारे आहे. मी तर वैयक्तिक आहे ना, आजपर्यंतच्या 20 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये गावातला कुठला तरुण पोरगा आला, कुठला खेळाचा असू, तालमीचा असू, सप्त्याचा असू, मंदिराचा असू, आणि कसलाही सामान्य माणूस जरी दवाखान्यात निघाला तरी आप्पा पैसे दे, 200 रुपये तर आप्पा 500ने काढून दिले. तर आरोप करणाऱ्याला सांगतो मी आत्ता, लवराच माहिती आहे, आरोप गेला तर हे उदयनराजासारखी कॉलर हलवणारा माणूस आहे. आरोप सिद्ध करून दाखवा. धन्यवाद. नक्कीच आरोप प्रत्यारोप झाले, परंतु काम देवीचं आहे आणि देवीच्या चरणी मी एकच प्रार्थना करेल, गावातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती, सुज्ञ व्यक्ती यांनी एकत्र यावं आणि बसावं. जे काय आर्थिक व्यवहार असतील ते देवीच्या समोर बसून मिटावेत अशी मला एक भावना वाटते. आणि नक्कीच ते सर्व देवीच्या समोर बसून मिटतील आणि देवीचं यापेक्षाही मोठं काम व्हावं गावाच्या माध्यमातून, एवढी विनंती करतो देवीतर्फे, देवीच्या चरणी. आणि आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.